दिल्लीत जंतर मंतर जवळ पुन्हा गोंधळ. पोलीस आणि आंदोलक आमने सामने. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. राजीनामा असा होत नाही. पेपरफुटीवरून संसदेत चर्चा करा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्याचे केंद्रीय मंत्री नड्डा यांचे संकेत. किती तास चर्चा करायची हे विरोधकांनीच ठरवावं. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधी यांची ग्वाही. मैं भी जिंदा हूं रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई करू नका, सरकारकडे मागणी. कॉक्रोच जनता पार्टीनं मागण्यांचं निवेदन दिलं. सरकार त्यांच्याशीही चर्चेला तयार. नड्डांकडून कॉक्रोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचं. मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल. देशात गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटले, मात्र कुणालाही शिक्षा नाही. राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल. तर राहुल गांधींचे नौटंकी सुरू. चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंदची हाक. सुजात आंबेडकर यांच्याकडून सर्वांना सामील होण्याचं आवाहन. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर. प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण. 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार. मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट. उत्तराखंडमधील पिठोरगडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन. मुख्य मार्गावरच ढिगारा कोसळल्यानं रस्ता पूर्णपणे बंद. प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू.